नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. भारताला ललांबूट ठरलेलं विद्वत रत्न, परमपूजनीय बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे अशा एका पित्याचे थोर सुपुत्र आहेत की जसा पिता थोर तसा पुत्रही थोर. तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, बिकट परिस्थितीमध्ये मोठं नाव कमावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव यांच्या आयुष्याची मोठी जडणघडण करण्यामध्ये, त्यांच्या कारकिर्दी यशस्वी करण्यामध्ये त्यांचे वडील यांचा मोठा वाटा आहे. आणि ते म्हणजे त्यांचे वडील सुभेदार रामजी बाबा, म्हणजे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ. सुभेदार रामजी बाबांचे आज 2 फेब्रुवारी त्यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना मी वंदन करते आणि त्यांच्या चरित्राविषयी आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण रामजी बाबांच्या चरित्राचा थोडक्यात संक्षिप्त आढावा आपण घेणार आहोत. तर रामजी बाबा हे यांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 5-6 किलोमीटर अंतरावर आंबाडवे किंवा आंबावडे हे गाव आहे. आणि ह्या गावाचा प्रमुख व्यवसाय आहे तो शेती आहे. कोकणातलं हे गाव. आणि ह्या कोकणातल्या ह्या मातीने अनेक लढवय्ये असे शूर सैनिक निर्माण केलेले आहेत, असं म्हटलं तर काही नवल नाही. आणि ह्या कोकणातलेच मालोजी म्हणजे रामजी बाबांचे वडील मालोजी ह्यांची ह्यांच्या अनेक पिढ्या ह्या तत्कालीन राजे महाराजे यांच्या दरबारामध्ये, इंग्रजांच्या सैन्यामध्ये सैनिक म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे ह्या कोकणाच्या मातीने अनेक शूर आणि लढवय्ये सैनिक ह्या देशाला दिलेले आहेत. तर मालोजी सकपाळ हे रामजी बाबांचे वडील. मालोजी सकपाळ यांनी जवळजवळ 15 वर्षे मिलिटरी म्हणजे इंग्रजांच्या ह्याच्यात भरती झाली. कारण असं होतं की ही जी महार मंडळी असत, तत्कालीन जी समाज व्यवस्था होती ती चातुर्वर्ण्याधिष्ठित असायची. त्यामुळे महार लोकांना अतिशय पशुवत जीवन जगावं लागायचं आणि जगण्याचे समाजाचे अनेक निर्बंधही त्यांच्यावर होते. त्यामुळे प्रगती नसतानाही अन्न पाण्या वाचून अतिशय तडफडत त्यांना मानहानीचं अतिशय हिणकस जीवन जगावं लागायचं. आणि त्यातच इंग्रज आले, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. इंग्रज राज्यकर्ते व्यापाराच्या दृष्टीने आले आणि नंतर त्यांनी हळूहळू राज्यकर्तेही बनले. आणि ह्या इंग्रजांनी मात्र इथे आल्यावर कुठलाही भेदभाव न करता इथल्या लोकांना सैनिकांमध्ये सामील करून घेतलं. अर्थात ते त्यांच्या उपयोगासाठी नंतर हवं तेव्हा त्यांना काढूनही टाकलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी इंग्रजी मशिनऱ्यांमधून ह्या सैनिकांना शिक्षणही सक्तीचं केलं. त्यामुळे अनेक महार लोक ह्या इंग्रजांच्या सैन्यामध्ये हे भरती झाले. तसेच मालोजीराव ही त्या सैन्यामध्ये भरती झाले. इंग्रजांनी आपल्या अनेक दळणवळणाची साधनं व्यापारासाठी, त्यामध्ये वायुमार्ग असतील, रस्ते किंवा रेल्वे, ह्यासाठी त्यांना मनुष्यबळ लागायचं. आणि मग हे महार शूर काटक जे लोक असत त्यांना ते भरती करत. एवढंच नव्हे तर ते इंग्रजांच्या अगदी स्वयंपाकघरात किचनपर्यंत त्यांना नोकऱ्या मिळत असत. त्यामुळे इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये महारांचं जे त्यांमध्ये भरती झाले त्यांचं जीवन थोडंसं सुसह्य होय की बाहेर जी अस्पृश्यता कमालीची पाळली जात होती त्या मानाने. आणि मालोजीराव हे भरती झाले आणि जवळजवळ 15 वर्ष हवालदार म्हणून त्यांनी नोकरी केली, इंग्रजी सैन्यामध्ये नोकरी केली. आता ह्याचा जो पुरावा आहे तो आपल्याला इंग्रजांच्या दस्तऐवजात मिळतो. कारण तत्कालीन राजे महाराजांच्या इंग्रजांच्या लढाईमध्ये आपल्या तलवारीचं पाणी मालोजीरावांनी पाजलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख दस्तऐवज इंग्रजांकडे सापडतो. त्यांचं नाव मालनाक. तर तेव्हा त्या काळात महार लोकांना मालनाक म्हणून लावायचे किंवा मालोजी सिंहनाक असा नावाची त्यांचा संदर्भ आढळतो. या मालोजीरावांना 3 मुलं आणि 1 मुलगी. त्यामध्ये पहिले होते बळवंत आनंदराव, तिसरी मुलगी मीराबाई आणि चौथे रामजी बाबा. मालोजीरावांनी आपली नोकरी करत करत त्यांनी आपल्या 2 मुलांना, बळवंतरावांना आणि आनंदरावांना त्यांनी मिलिटरीमध्येच भरती केलं. पुढे ह्या मुलांनी नंतर संन्यास घेतला अशी इतिहासात नोंद आहे नोकरी झाल्यानंतर. त्यानंतर मीराबाईचंही मालोजीरावांनी यथोचित लग्न करून दिलं. परंतु त्यांचं थोडंसं अपंगत्व म्हणजे पाठीला थोडासा बाक असल्यामुळे किंवा काय त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना फार काळ
तिथे नांदवलं नाही आणि 1-1.5 वर्षातच त्या सासर होऊन माहेरी परत आल्या. आता शेवटचं सुपुत्र त्यांचे रामजी बाबा होते. तर ह्या रामजी बाबांचा जन्म म्हणजे मराठी महिना चैत्र शके 1770 आणि इंग्रजी महिना एप्रिल 1848 ह्या सालात झालेला होता. रामजी बाबाचं राम नाव ठेवण्यामध्ये सुद्धा मालोजीरावांनी रामानंद संप्रदायाची दीक्षा घेतलेली होती. म्हणजे रामानंद संप्रदायाला त्या काळात ते मानत होते. त्यामुळे रामनवमी नंतर चैत्र महिन्यात रामनवमी येते. रामनवमी नंतर काही दिवसांनीच रामजी बाबांचा जन्म झाला होता. त्यामुळे त्यांचं नाव राम ठेवण्यात आलं असं इतिहासामध्ये नोंद आहे. आणि रामजींवर मालोजीरावांनी चांगलं शिक्षणाकडे लक्ष ठेवलं. कारण रामजी बाबा अतिशय हुशार होते आणि बोलण्यामध्ये सुद्धा अतिशय तरबेज होतं. उंच पुरे देखणे व्यक्तिमत्व त्यांचं होतं. मालोजीरावांनी त्यांच्या शिक्षणावर असं लक्ष दिलं की जेव्हा युद्धातून ते घरी येत असत अंबाडवे गावी, कारण त्यांची 2-2.5 एकर शेतीही होती, ते शेतीही करत, परंतु रामजीरावांना ते घरातच अक्षर ओळख शिकवत. कारण मालोजीराव इंग्रजांमध्ये भरती झाले तेव्हा तिथे त्यांनी इंग्रजी मशिनऱ्यांमधून शिक्षण घेतलेलं, त्यांनी मातृभाषेत शिक्षण घेतलेलं. त्यामुळे रामजी बाबांना शिकवायलाही त्यांना सोपं झालं. एवढंच नव्हे तर जेव्हा ते युद्धावर जात त्यावेळेस त्यांनी एक रिटायर्ड शिक्षक त्यांनी रामजी बाबांसाठी शिकण्यासाठी ठेवलेला. म्हणजे ह्या घराण्याला एक शिक्षणाची परंपरा, शिक्षणप्रेमी घराणं म्हटण्यात तर अगदी म्हणजे यथोचित वाटेल. तर रामजी बाबांची अक्षर ओळख झाली, लिहा वाचायला लागले, त्यांना शिक्षणाची गोडी वाटू लागली आणि त्यांनी शाळेतही टाकलं त्याप्रमाणे. आणि त्यांची इच्छा होती की आपल्याप्रमाणेच रामजी बाबांनी सैन्यामध्ये भरती व्हावं. शिवाय घरामध्ये त्यांची जी साहित्य असत, युद्धशस्त्र वगैरे असत, त्याचेही शिक्षण त्यांनी ओळख करून दिली रामजी बाबांना. एवढंच नव्हे, युद्धामध्ये पवित्रे, ॲक्शन किंवा पेज हे कसे आखायचे ह्याचं रसभरीत वर्णन ते रामजी बाबांना ऐकवत. अर्थातच रामजी बाबांनाही त्याची गोडी लागली आणि रामजीराव 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना इंग्रजी लष्करामध्ये भरती करण्यात आलं. 106 सॅपर्स अँड मायनर्स या पलटणीमध्ये. तिथे भरती झाल्यानंतर त्यांनी इंग्रजी मशिनऱ्यांमधून शिक्षण चालू घेतलं. इंग्रजीवर त्यांचं खूप प्रभुत्व होतं, ते गणितातही हुशार झाले. शिवाय युरोपियन आणि महार सैनिक यांच्यामध्ये क्रिकेट, फुटबॉल यांच्या मॅचेस व्हायच्या. त्यावेळेस कर्णधार पद रामजी बाबा भूषवत असत आणि कितीतरी वेळा हे महार सैनिकची बॅच आहे ती जिंकायचे, म्हणजे मॅच जिंकायचे. आणि शिवाय ते नेमबाजीतही निपुण होते. त्यामुळे इंग्रज सरकारने त्यांची जी कामगिरी पाहून त्यांना पुढे बढती दिली. 7 पायोनियर्स मध्ये त्यांनी बढती दिली रामजी बाबांना. आणि त्याच वेळेस रामजी बाबांना असं बढती मिळालेली पाहून मालोजीरावांना खूप आनंद झाला. त्याच वेळेस धर्माजी मुरबाडकर हे मराठा पथकामध्ये इंग्रजांच्या सैन्यामध्ये सामील झाले. धर्माजी मुरबाडकर यांचे 6ही भाऊ म्हणजे धर्मा, जानू, लक्ष्मण, राघो, शंकाहारी, जानू हे आणि डोंगरे हे सगळेजण त्यामध्ये भरती झालेले आणि वेगवेगळ्या पदावर भरती झालेले. इथे धर्माजी मुरबाडकरांची आणि रामजी बाबांची भेट झाल्यानंतर रामजी बाबांच्या विषयी त्यांना आकर्षण वाटू लागलं. कारण उंच पुरे देखणे व्यक्तिमत्व, नेमबाजीत निपुण, इंग्रजी गणितावर प्रभुत्व हे पाहून धर्माजी मुरबाडकरांनी मालोजीरावांकडे आपल्या मुलीसाठी रामजी बाबांचं स्थळ सांगितलं. म्हणजे कारण का धर्माजी मुरबाडकरांना 2 मुली आणि 1 मुलगा होता. मोठ्या भीमाबाई, बायडाबाई आणि मुलगा गणपत. मालोजीरावांना खूप आनंद झाला, कारण लष्करातलेच हे स्थळ होतं स्वजातीय. त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला आणि भीमाबाई आणि रामजी बाबा यांचं जे विवाह आहे तो मुरबाड येथे मोठ्या थाटामाटात झाला असं म्हणता येईल. कारण मुरबाडकरांची ख्यातीच होती. सगळे 6ही 7ही भाऊ सगळे मिलिटरीमध्ये, त्यामुळे ते अतिशय श्रीमंत होते. मुरबाडला त्यांचा मोठा वाडा होता. नंतर ते घराणं उलवे येथून पनवेलला स्थायिक झालं. पण त्या वाड्यामध्ये सगळ्या भावांची कुटुंब एकत्र असतात, बायका मुलं, त्यांचं मोठी घंटा असते, सैनिकी शिस्त होती. त्यामध्ये घंटा वाजवल्याबरोबर सकाळी उठायचं, सडा रांगोळी करायची, पूजापाठ करायची, महिलांना शिस्त होती. शिवाय स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर त्यांच्या पंक्ती बसत एकत्र, असं त्यांच्या घरातलं खूप छान असं वातावरण होतं. शिवाय त्यांच्या स्त्रियांच्या मुलीबाळींच्या अंगावर सोन्याचांदी ते दागिने होते, शालू पैठणी त्यांच्या नेसत असत त्या. शिवाय सणावाराला त्यांच्या घरामध्ये सगळ्या चांदीच्या ताटामध्ये जेवण होतं, म्हणजे असं श्रीमंत होतं घराणं. त्याच वेळेस त्या लग्नामध्ये मांडव परतणीला मुरबाडकर बाई एक म्हणाल्या भीमाबाईंना की आता तू इथे एवढ्या श्रीमंतीत वाढलेली, तिथे तुझं कसं होणार. त्यावेळेस भीमाबाई फार हुशार होत्या, धाडसी होत्या
अगदी गोऱ्यापान होत्या, कुरळे केस होते त्यांचे, डोळे बाणेदार म्हणजे पाणीदार डोळे होते, भुवया कमानेदार होत्या, पण त्या अतिशय बडबड्या होत्या. आणि नाक जरी ठुसकं असलं तरी त्यांच्या चेहऱ्याला अतिशय शोभून दिसत असे, मोठ्या थाटात. आणि त्या म्हणाल्या की दागिने सुकत घालण्याची श्रीमंती येईल तेव्हाच माहेरी येईल, असं बाणेदार स्वाभिमानी उत्तर त्यांनी दिलं. आणि भीमाबाई आणि रामजी बाबांचा संसार चालू झाला. तर ह्या दाम्पत्याला अर्थात भीमाबाईंनी रामजीरावांना खूप साथ दिलेली आहे मोठ्या हिमतीने. कारण अनेक वेळा रामजी बाबांची ठिकठिकाणी बदली होत असे, त्यावेळेस कुटुंब कधी न्यावं लागायचं, कधी तिथेच ठेवावं लागायचं. एकदा तर भीमाबाईंना मुलांसह मुंबईला ठेवायला लागायचं, त्यामुळे पैसे आणण्या नेण्यामध्ये त्यावेळेस वेळ झाला पोहोचायला. तर त्यांनी अक्षरशः सांताक्रूजच्या रस्त्यावर खडी टाकायचं काम केलेलं आहे. म्हणजे एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी असून हे भीमाबाईचं वैशिष्ट्य. म्हणजे खूप स्वाभिमानी होत्या आणि काटकसरी होत्या, कष्ट करणाऱ्या होत्या, जरी श्रीमंतीत वाढलेल्या असल्या तरी. तर असा त्यांचा संसार चालू असताना 1890 पर्यंत त्यांना 13 मुलं झाली, रामजी बाबांना आणि भीमाबाईंना. आणि ह्या 13 मुलांमध्ये मोठे जे होते ते बाळाराम, आनंद, त्याच्यानंतर 4 मुली, रमा, त्याच्यानंतर मंजुळा, गंगा, तुळसा, ही मुलं झाली. तर ह्या आधेमध्ये एक दोन मुलं वारलेली आहेत ह्यांची. कारण ह्या 14 मुलांपैकी म्हणजे बाबासाहेबांसकट 14 मुलं, तर 1890 पर्यंत 13 मुलं होती, आधेमध्ये वारलेली होती. फक्त 7च मुलं त्यांची जिवंत राहिली. तर असा संसार चालू असताना इथे रामजी बाबांचं जे गणितातलं इंग्रजीतलं प्रभुत्व पाहून त्यांना अध्यापकाचा कोर्स म्हणजे नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षकाचा कोर्स करण्यासाठी पुण्याला पाठवण्यात आलं इंग्रजांनी. आणि तिथे त्यांनी अध्यापकाचा म्हणजे DEDचा कोर्स केला. आणि पुन्हा इथे आल्यावर त्यांना मुख्याध्यापकाची बढती दिली. म्हणजे एवढ्या हुशारीने त्यांचं काम चाललेलं होतं. घरामध्ये भरपूर पैसा किंवा सुबत्ता त्यांच्या घरामध्ये आली. भीमाबाई आणि रामजींच्या संसारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संसार चालू होता. आणि ते दोघंही अतिशय गृहकृत्यदक्ष रामजी बाबा आणि भीमाबाई होत्या. गृहकृत्यदक्ष असं म्हणता येईल कारण का बाळाराम मोठे, त्यांनी मिलिटरीमध्ये बँड पथकात टीचर म्हणून त्यांना कामाला लावलं. त्याच्यानंतर त्यांच्या 4ही मुली मिलिटरीत काम करणाऱ्या मुलांनाच त्यांनी दिल्या. म्हणजे आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे होती. उदाहरणार्थ गंगाबाई यांना लाखावडेकरांना दिली, तेही लष्करी आर्मीत म्हणजे ब्रिटिशांच्या आर्मीत कामाला होते. त्याच्यानंतर रमा, त्या सुद्धा माळवलकरांना दिल्या, तेही मिलिटरीत होते. त्याच्यानंतर मंजुळा या पंदिरकरांना दिल्या, ते 122व्या पलटणीत कामाला होते, त्यांना दिल्या. त्याच्यानंतर शेवटच्या होत्या ते धर्माजी कांतेकरांना दिल्या, ते 109व्या पायोनियर्स कंपनीत म्हणजे ब्रिटिशांच्या त्या पलटणीत कामाला होते. म्हणजे 4ही मुलींच्या घरी अतिशय चांगली सुबत्ता आणि म्हणून ते अतिशय गृहकृत्य दक्ष कुटुंबाकडे सुद्धा तेवढंच लक्ष देत होते रामजी बाबा. तर असे करत 1878 साली हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं. त्यावेळेस त्यांचा जो कॅम्प होता तो रावळपिंडी येथे, आणि सगळा कुटुंब कबिला घेऊन ते रामजी बाबा रावळपिंडीला गेले. आता रावळपिंडीला गेले ते 2 वर्ष युद्ध चाललेलं होतं. अर्थात ते युद्ध हिंदुस्थानने जिंकलं आणि त्याला कारणीभूत म्हणजे महार लढवय्ये सैनिकच होते. आणि ह्या कामामध्ये कंदाहारला युद्धशस्त्र अस्त्र किंवा नवीन सैनिक भरती करण्याची पाठवण्याची जबाबदारी ती पण मुंबई, पुणे, मुंबई, पुणे, बंगळूर, सातारा, महू, इंदोर, बेळगाव इथून पाठवणी करायची होती. आणि ते काम रामजीरावांकडे होतं. त्यामुळे रामजीरावांची तिथे बदली झाल्यामुळे तिथेच स्थायिक झाले थोडे दिवस. कारण लष्करामध्ये वारंवार बदल्या होत. नदीवर भीमाबाई आपल्या इतर सहकारी मैत्रिणींबरोबर धुणं भांडी करायला गेल्यानंतर तिथे एक गोसाव्यांचा सैन्याचा जथा आंघोळीसाठी आला. आणि ह्या बायका कोकणी भाषेत बोलतायत म्हणून एका गोसाव्याने त्यांना पाहिलं की कोकणी बोलतायत म्हणून, आणि त्यांनी भीमाबाईंना ओळखलं. ते गोसावी साधूबाबा जवळ आले आणि भीमाबाईंना म्हणाले, तू इथे कशी? त्यावेळेस भीमाबाई थोड्या संकोचल्या, घाबरल्या. त्या म्हणाल्या, घाबरू नकोस, मी तुझा मोठा धीर आहे, मी संन्यासाच्या झुंडीमध्ये आलेलो आहे. त्यावेळेस त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी घरी येण्याची विनंती केली. कारण रामजी बाबा त्यावेळेस घरी होते. त्या घरी आल्यानंतर रामजी बाबांना सांगितल्यानंतर ते गोसावी तिथे आले, घरी आले. आणि रामजी बाबांनी त्यांचा यथोचित सत्कार केला आणि त्यांना सुग्रास भोजन वाढलं. परंतु त्यांनी भोजनात
ग्रहण केलं नाही. ते म्हणाले आम्ही संसारी जीवनातलं भोजन खात नाही. त्यांनी फक्त ताटाला स्पर्श केला आणि शेवटी दोघांनी, रामजी बाबांनी आणि भीमाबाईंनी त्यांना नमस्कार केला. नमस्कार करताना त्यांनी आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी मोठा पुत्र जन्माला येईल, की तो नाव कमावेल, मोठं नाव काढेल घराण्याचं. असं म्हटल्यानंतर रामजी बाबांना, भीमाबाईंना खूप आनंद झाला. आणि नंतर तिथलं युद्ध संपल्यानंतर पुन्हा 1890 साली ते महू येथे आले. म्हणजे युद्ध संपलं नंतर महू येथे लष्करी छावणीमध्ये आले. तिथे राहत असताना सुद्धा रामजी बाबा जरी नोकरी करत होते तरी आपल्या लष्करी छावणीतल्या त्या मुलीबाळी होत्या त्यांना ते अक्षर ओळख शिकवत, लिहायला वाचायला शिकवत. म्हणजे जणू काही स्त्री शिक्षणाचा प्रसार त्यांनी घरापासून सुरुवात केला. एवढंच नव्हे तर भीमाबाईंना सुद्धा ते अक्षर ओळख आणि लिहा वाचायला शिकवत असत. असे शिक्षण प्रेमी रामजी बाबा होते. रामजी बाबांचा त्याच वेळेस लॉर्ड किचनेर हा सरसेनापती आला हिंदुस्थानमध्ये आणि त्याने महार सैनिकांची भरती बंद केली. या विरुद्ध रामजी बाबांनी बुलंद आवाज उठवला. गोपाळ बाबा वलंकर हे सुद्धा हे काम करत होते. म्हणजे महार सैनिक जर शूर निष्ठावान असून ते तुम्हाला नेहमी युद्ध जिंकून देतात तरी तुम्ही त्यांची सैन्य भरती का कमी केली. अर्थातच त्यांचा एक फोडा आणि जोडा नीती होती. कारण का वरचा जो समाज होता ब्राह्मण समाज तो त्यांना म्हणजे प्रशासकीय कामासाठी लागणार होता म्हणून त्यांना तिथे भरती केलेलं होतं. आणि त्याच वेळेस त्यांनी इकडे हे काम केलं. महारांच्या भरत्या बंद केल्या. रामजीरावांनी दापोली कॅम्पामध्ये राहायला जाऊन तिथून आवाज उठवला आणि मोठा अर्ज इंग्रजी भाषेमध्ये लिहिला आणि त्यामध्ये नमूद केलं की आम्ही सगळे शूर काटक असून सुद्धा तुम्ही आम्हाला भरती का करत नाही. आणि तो अर्ज त्यांनी न्यायमूर्ती गोविंद रानडे यांना दाखवला. रामदेव गोविंद रानडे एकदम चाट पडले. एका अस्पृश्य सैनिकाने एवढा इंग्रजीत शुद्ध इंग्रजीत मध्ये तो अर्ज लिहिलेला होता. त्यांनी काही जुजबी सुधारणा करून तो अर्ज दापोली कॅम्पातून ब्रिटिश सरकारला पाठवला आणि ह्याची दखल इंग्रज सरकारने घेतली आणि पुन्हा एकदा त्यांनी महार सैनिक भरती करायला सुरुवात केली. 1891 साल उजाडलं आणि आपल्याला माहित आहे की एप्रिल महिन्यामध्ये ज्ञानसूर्य परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 14 एप्रिल 1891. रामजी बाबांना आणि भीमाबाईंना खूप आनंद झाला. खूप म्हणजे रामजी बाबांनी ठरवलं की आता हा जो पुत्र आहे ह्याला आशीर्वाद जो लाभलेला आहे की मोठा पराक्रमी होईल आणि नाव कमेल हे त्यांच्या मनामध्ये राहून गेलं आणि पूर्ण लक्ष त्यांनी भीमराव म्हणजे बाबासाहेबांचं लहानपणीचं नाव भिवा त्यांच्याकडे केंद्रित केलं. परंतु त्याच वेळेस भीमाबाईंचा आजार जो मस्तकशूळाचा आजार होता, घशाचा आजार होता तो वाढला आणि कधी कधी त्या स्वतः म्हणजे डोकं आपटून घेत ह्याच्यावर एवढा त्यांना त्रास होत असे आणि मग सगळी मुलं रडायची. त्याच्यातच औषध उपचार मात्र रामजी बाबांनी खूप चांगल्या प्रकारे केले. परंतु त्यांचा आजार खूप बळावला आणि त्यातच भीमाबाईंचं निधन झालं. तोपर्यंत रामजी बाबा दापोलीला असल्यानंतर ते साताऱ्याला राहायला आले आणि साताऱ्याला आल्यानंतर तिथे त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये बाबासाहेबांना शाळेत टाकलं. आनंदरावांना आणि बाबासाहेबांना शाळेत टाकलं आणि शाळेत टाकल्यानंतर त्यांचं लक्ष होतं त्यांच्यावर आणि तिथेच त्यांचा मस्तकशूळाचा आजार भीमाबाईंचा वाढला आणि भीमाबाईंचं सातारा येथे निधन झालं. अगदी लहान मुलं अनाथ पोरकी झाल्यानंतर रामजी बाबांनी पुनर्विवाह करायचं ठरवलं. परंतु त्यांनी मिलिटरीतच असणारे शिरकावळे त्यांची जी बहीण होती जिजाबाई शिरकावळे ही विधवा होती आणि ह्या विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला कारण मुलाबाळांच्या जेवणाखाणाची आबाळ होऊ नये म्हणून. सोबतीला तर मीराबाई होत्याच कारण मीराबाई ह्या पहिल्यापासून बाबांच्या बरोबरच राहत होत्या, भीमाबाईंच्या बरोबरच राहत होत्या. भीमाबाई आणि मीराबाई यांचे संबंधही खूप चांगले होते. अगदी म्हणजे मैत्रिणीसारख्या बहिणीसारख्या त्या राहत होत्या. कधीही भीमाबाईंनी मीराबाईंना दुखावलं नव्हतं. दोघी जणी एका ताटात जेवत होत्या. अर्थातच नंतर ज्या जिजाबाई आल्या त्यांचं काही त्यांच्याशी जास्त फारसं पटत नव्हतं. असो, बाबासाहेबांचं शिक्षण तिथे नॉर्मल स्कूलमध्ये म्हणजे आत्ता जी साताऱ्यामध्ये शाळा आहे प्रतापसिंग राजे भोसले मोतीबागमध्ये ती नॉर्मल स्कूलमध्ये आनंदरावांना तिथे टाकल्यानंतर त्यांना असं वाटलं की इथे अस्पृश्यता फार आहे आणि त्याचा त्रास बाबासाहेबांना व्हायचा म्हणून त्यांनी मुंबईला यायचं ठरवलं. आणि मुंबईला आल्यानंतर त्यांनी
इंग्रज सरकारला कळवलं तोपर्यंत रामजी बाबा रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर 50 रुपये पेन्शनमध्ये कसं भागवायचं हाही त्यांना प्रश्न पडायचा आणि बाबासाहेबांचं शिक्षणही घ्यायचं होतं. म्हणून मुंबईला आल्यानंतर त्यांनी इंग्रज सरकारला अर्ज केला आणि मुंबईला डबक चाळीमध्ये परेलला त्यांना ते इन्फंट्री चाळीमध्ये त्यांनी खोल्या मिळवल्या आणि ते खोल्या मिळवल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला नॉर्मल स्कूलमध्ये टाकलं, मराठा नॉर्मल स्कूलमध्ये, आणि नंतर हायस्कूलला बाबासाहेब गेल्यानंतर एल्फिस्टन हायस्कूल, तिथे युरोपियन लोकांची मुलं आणि श्रीमंताची मुलं शाळेत जातात, तिथे मध्ये शिक्षणाचा दर्जा फार चांगला होता, त्या शाळेत त्यांनी टाकलं. अर्थात बाबासाहेबांना तिथे थोडाही त्रास झाला पण खेड्यापेक्षा कमी होता तो त्रास. आणि मग जे रामजी बाबांनी बाबासाहेबांच्या शिक्षणावर एवढं बारकाईने लक्ष दिलं म्हणजे मॅट्रिक पर्यंत, की ते पहाटे 2 वाजता उठत आणि बाबासाहेबांना उठवत तिथे अभ्यासाला बसवत आणि सकाळी 6 वाजेपर्यंत तो अभ्यास करून घेत. एवढंच नव्हे तर त्यांचं इंग्रजी जे तर्खडकर भाषांतर, त्यांनी व्याकरण सगळं त्यांच्याकडून घोटून घेतलं व्याकरण, त्यामुळे इंग्रजीचा पाया त्यांचा पक्का झाला. त्यानंतर गणित, गोखले गणित अध्यापकाचं जे पुस्तक होतं तेही त्यांनी त्यातली उदाहरणं सोडवून त्यांनी एक वही केलेली होती आणि त्यामध्ये बघून बाबासाहेबांना ते गणितही शिकवत असत. अशा प्रकारे बाबासाहेबांचं शिक्षण आहे ते मॅट्रिक पर्यंत एल्फिस्टन हायस्कूलमध्ये म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास झाले. आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांचा जिकडे तिकडे सत्कार होऊ लागला. त्यात सगळ्यात मोठा सत्कार C.K. बोले, कृष्णाजी कोळीस्कर हे आपण माहित आहे. आणि केळुस्कर गुरुजींनी त्यांना स्वतः लिहिलेलं बुद्धचरित्र दिलं. बाबासाहेबांना शिक्षणाची गोडी लागलेली होती. रामजी बाबांचं पूर्ण लक्ष बाबासाहेबांच्या शिक्षणावर. आणि आता कॉलेजला इंटरची परीक्षा देखील ते पास झाले. जिकडे तिकडे बाबासाहेबांचं नाव गाजू लागलं. त्याच वेळेस बाबासाहेबांना खर्चाची फार ओढाताण होत असे. रामजी बाबांना खर्चाची फार ओढाताण होत असे आणि म्हणून ते काय करत की बाबासाहेबांनी पुस्तक मागितलं की ते आपल्या मुलीकडे जात आणि एक दागिना घेत, तो तिचा गहाण ठेवत आणि त्यातून पैसे घेत आणि पैसेचं पुस्तक आणत. दुसरी पेन्शन झाली की तो मारवाकडे जात, तो दागिना घेत, दागिना सोडवत आणि मुलीला परत देत. असं काटा कसरीने करत बाबासाहेबांना त्यांनी शिकवलं. BA ला गेल्यावर मात्र C.K. बोले यांनी रामजी बाबांना सांगितलं. C.K. बोले, कृष्णाजी केळुस्कर, रामजी बाबा हे समवयस्क आणि त्याच वेळेस बडोदा नरेश हे अस्पृश्य मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतात ही बातमी कळल्यानंतर त्यांना 25 रुपये महिना शिष्यवृत्ती मिळाली BAच्या अभ्यासक्रमासाठी. त्यामुळे रामजी बाबांचा खर्च थोडासा शिक्षणाचा, बाबासाहेबांच्या शिक्षणाचा खर्च हलका झाला आणि बाबासाहेबांनी खूप मेहनतीने BAची परीक्षा पास झाले. अस्पृश्य समाजातला BA ला पास झालेला मुलगा म्हटल्यानंतर त्यांचं जिकडे तिकडे कौतुक होऊ लागलं आणि त्याच वेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की आता मात्र मी सयाजीराव गायकवाडांनी जी आपल्याला, बडोदा नरेशांनी जी आपल्याला स्कॉलरशिप दिली आहे त्याची परतफेड, उपकारांची परतफेड करायची म्हणून त्यांनी बडोद्याला जाऊन नोकरी करायची असं ठरवलं. रामजी बाबांना हे अजिबात पसंत नव्हतं. रामजी बाबांनी खूप निक्षून सांगितलं की तू आता नोकरी करू नकोस, तू अजून शिक, तुला मोठं कार्य करायचंय, अस्पृश्यता उद्धाराचं तुला काम करायचं, त्यामुळे एवढ्यावरच तू थांबू नकोस. बाबासाहेबांना वाटलं की नाही, आपण त्यांचे उपकार फेडले पाहिजेत आणि शिवाय ही कल्पना दिली होती की गुजरातमध्ये अस्पृश्यता खूप पाळतात, त्यामुळे त्याचा तुला त्रास होणार आहे. पण बाबासाहेबांनी काही ते ऐकलं नाही आणि ते बडोद्याला निघून गेले. बडोद्याला निघून गेल्यानंतर त्यांना एवढा वाईट अनुभव आला अस्पृश्यतेचा. नोकरी जरी मिळाली होती तरी त्यांचा ऑफिसमध्ये त्यांचा पिऊन आहे तो त्यांच्या अंगावर लांबून फायली फेकत असत. बाबासाहेबांच्या पाण्याची व्यवस्था आहे ती ऑफिसच्या बाहेर केलेली होती. एवढंच की त्यांना राहायला घर सुद्धा मिळत नव्हतं. शेवटी त्यांनी नाव बदलून एक खोली मिळवली आणि एवढ्यातच रामजी बाबा आजारी असल्याची तार हातात आली. म्हणजे 23 जानेवारीला बाबासाहेब बडोद्याला आले आणि महिन्याच्या शेवटी त्यांना तार आली. लगेचच बाबासाहेबांनी परतण्याची तयारी चालू केली. परतण्याची तयारी चालू केल्याबरोबर इकडे त्यांना गाडीमध्ये त्यांना सुरतेला रामजी बाबांच्या आवडीची मिठाई घ्यावीशी वाटली आणि म्हणून ते मिठाई घेतली त्यांनी आणि तोपर्यंत गाडी निघून गेली. तो तडाख्याच्या थंडीत तिथे रात्रभर थांबले. दुसऱ्या दिवशी गाडी आली आणि त्यांनी पकडली आणि परेलला आपल्या चाळीमध्ये आले. बघतात तर सगळेजण रामजी बाबांच्या भोवती बसलेले. रमाबाई, यशवंता, नंतर आनंदा, त्याच्यानंतर लक्ष्मीबाई, मुकुंदा,
आणि अक्षरशः रामजी बाबा आपल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी श्वास धरून ठेवला होता. बाबासाहेब धावत धावत आले आणि बाबांना म्हणाले, बाबा मी आलोय. रामजी बाबांनी आपल्या डोक्यावरून त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आलास का? हो म्हटल्यानंतर थोड्याच वेळाने रामजी बाबांनी ह्या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेबांचा हा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. कारण मार्गदर्शकच मोठा गेला त्यांच्या डोक्यावरचा हा छत्रछायेचा. म्हणून खूप दुःख झाले. अर्थातच जाती बांधव जमा झाले. रामजी बाबांची मोठी प्रेतयात्रा निघाली. मोठा मुलगा म्हणून बाळाराम यांनी त्यांना अग्निसंस्कार केले. आणि मग आपल्या पित्याचे जे शब्द होते की खूप शिक आणि अस्पृश्य उद्धाराचं काम कर, हे बाबासाहेबांनी लक्षात ठेवलं. आणि पुढच्याच महिन्यात ते सयाजीराव गायकवाडांकडून स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेला कोलंबिया युनिव्हर्सिटीला रवाना झाले. तर अशा ह्या महामानवाच्या आयुष्याची जडणघडण, त्यांची यशस्वी कारकीर्द होण्यासाठी त्या पित्याने खूप कष्ट घेतले आणि तन मन धनाने आपल्या मुलांना वाढवलं. म्हणून एक कर्तव्यदक्ष गृहस्थ, त्यानंतर शिक्षणप्रेमी, धर्मशील, कबीर पंथांची दीक्षा घेतलेली त्यांनी, जाणून बुजून घेतलेली. कारण कबीर हे बुद्ध तत्वज्ञानी होते. त्यांना कबीरांना स्वर्ग नरक ही कल्पना मान्य नव्हती, जातीभेद मान्य नव्हता. आणि म्हणून कबीर पंथांचे त्यांनी दीक्षा घेतली होती. म्हणून तेही बुद्ध तत्वज्ञानी रामजी बाबा कबीर पंथांचे मोठे दीक्षा घेतलेले होते. त्याच्यानंतर ते शिक्षणप्रेमी होते, शूर होते, पराक्रमी होते, मोठे शिक्षक होते ते. आणि अशा या महामानवाच्या पित्याचं म्हणजेच अर्थातच आपणा सर्व बौद्ध बांधवांचे पितामह यांचा आज 2 फेब्रुवारी 1912 रोजी मृत्यू झाला. ते निधन पावले. आणि म्हणून आज त्यांची पवित्र स्मृतींना त्यांच्या आपण सर्व कोटी कोटी वंदन करूया आणि त्यांच्या स्मृती जतन करूया. एवढंच बोलून इथे थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.